इथे बघ कोण आहे. से हाय. साताऱ्याचे जर कोण लोक बघत असतील हा व्हिडिओ तर प्लीज कमेंट करून आणि सांगा आणि की अजून विषय काय आहे, त्या हॉटेलमध्ये पांढरा रस्सा पण देतात ते. दिस इज अ न्यू व्लॉग, न्यू बिगिनिंग. ॲज ऑलवेज बेस्ट, ॲज ऑलवेज. पाणी पिओ, पाणी. राहतो नो ब्लॉगर, नो ब्लॉग. त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर आता आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओज मध्ये कळालं की आम्ही कोल्हापूरला येत होतो. आम्ही कोल्हापूरला आलो आणि आता आम्ही चाललोय परत पुण्याला. पण यावेळी काही ब्लॉग नाही केला बिकॉज थोडस फॅमिलीमध्ये मेडिकल सिच्युएशन होती. सो पूर्ण वेळ आम्ही त्यातच बिझी होतो. पण आता आम्ही रिटर्न चाललोय. सगळं एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. सो दिस इज अ न्यू व्लॉग, न्यू बिगिनिंग. हा, तर मेडिकल इश्यूज कधी पण येऊ शकतात. मला एक असंच आता सांगा असं वाटलं तुम्हाला की तुम्ही जर जॉब करत असाल किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल किंवा तुमचा बिझनेस असेल, काही असेल, पण तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा एक मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स करून ठेवा. कारण की माहित नसतं की कधी त्याची गरज लागेल आणि त्याची खूप हेल्प होते. त्यामुळं आणि मेडिकल इमर्जन्सी ही एक अशी गोष्ट आहे जी तुमचे सगळे सेव्हिंग्स एम्प्टी करू शकते. त्यामुळं इन्शुरन्स असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच आम्ही 5 दिवस लास्टचे पूर्ण त्यामध्ये Busy होतो. त्यामुळं काही ब्लॉग कोल्हापूरमध्ये यावेळी केला नाही. पण नेक्स्ट टाइम आम्ही थोडं जास्त टाइम स्पेंड करू कोल्हापूरमध्ये. आणि आता मात्र खरं आम्ही जातोय म्हणजे ऑन द वे सातारा येतोय. आणि साताऱ्यामध्ये आमचं एक खूप फेवरेट हॉटेल आहे जिथं आम्ही डिनरसाठी थांबतोय कायम किंवा लंचसाठी, वॉट एव्हर इट इज. तर ते तुम्हाला दाखवतो. त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा. करेक्ट, जरासं टिल्ट करते. तर आतापर्यंत तुम्ही बघितले की आम्हाला कसं तांबडा पांढरा वगैरे आवडते, कोल्हापुरी स्टाईल, मटन चिकन वगैरे. पण सातारा स्टाईल सुद्धा काय डेंजर असते माहिती मटन. शपथ, म्हणजे खरंच लय भारी डेंजर. साताऱ्याचं पण मला आवडतं, भयानक आवडते आम्हाला. ते एक वेगळी काळ्या टेस्ट आहे मसाल्यातलं. त्यांची. करेक्ट, पण ते मसाला वेगळा आहे, प्रिपरेशन वेगळं आहे, ते बनवण्याची स्टाईल वेगळी आहे. पण आणि आम्ही दोघं पण असं फूडच्या बाबतीत खूप फार पॅशनेट आहे. हो, त्यामुळे तुम्हाला जर आमच्या ब्लॉग्स बघून कळत असेल. आता कराड ब्रिज सुरू झालेला. सुरू नाही झालाय तो. म्हणजे पोलीस तिथे थांबलेत. एक गाडी इकडे जावा म्हणतात, एक गाडी इकडे वर जावा म्हणतात. आणि सगळे ट्रक आणि ते एक पोलीसवाला म्हणला मला खालनं घाल आणि एक म्हणतोय वरनं घाल. एवढ्यात. आणि इकडे चारी बाजू दोन बाजूला ट्रक. 5 लेन झाले. 3 लेन मध्ये 5 लेन गाड्या यायलेत. पण ते थोड्या गाड्या सोडत होते वरनं आणि ते आमचा चान्स मिस झाला. त्यामुळे आता कराड ब्रिज, त्यामुळे प्रसादचा असा मूड ऑफ झाला. त्याला असं झप करून जायचं होतं. आता अडकलो खाली कराड ब्रिजच्या. आणि इकडे खाली ट्रॅफिक आहे. 2-3 गाड्या गेल्या युजुअल. पोलीसवाल्याने आम्हाला जरा ते नीट नाही केलं त्यांनी. दे आर नॉट हँडलिंग इट करेक्टली. ठीक आहे, होईल नेक्स्ट टाइम होईल. काय आमची लाईट व्हेहिकलच आहे. आमची लाईट मधली लाईट व्हेहिकल आहे. ठीक आहे. किटू इथे बघ कोण आहे. से हाय. ट्रॅफिक आहे. साताऱ्यात अडकतोय कराडमध्ये. आय होप आपण टाइम मध्ये पोहोचू. हॉटेल काय आहे ते बघणार आहेत शेवटपर्यंत. तर सातारा स्टाईलचं जे मटन आहे किंवा नॉन व्हेजिटेरियन डेंजर. मी सांगू तुला आता आनंद झालाय मला म्हणजे इतका आनंद वाटतोय आज. तर ते सुद्धा आम्ही आवर्जून खातो. सगळं खातो आम्ही, सगळं. आमच्या आवडीचे पदार्थ आम्ही आवर्जून खातो. 2 महिन्याची पूर्ण कसरत मी काढणार आहे आणि कमीत कमी 3 ते 4 किलो मी बकराचं मटण घेणार आहे. सगळ्या प्रकारचे कुझिन आवडतात आम्हाला. येस, सगळ्या प्रकारचे. सनसेट होतोय मस्त. सनसेट होतोय आणि संध्याकाळी निघतोय आम्ही. ऍक्च्युली आमच्या घरातल्यांना नाही आवडत आम्ही संध्याकाळी निघलेलं. पण थोडं ऑफिसच्या कामामुळे आणि उद्या आम्हाला खूप काम आहे. पुण्यातलं आम्ही आहे असं सगळं टाकून आलो होतो ना, त्यामुळे बरीच कामं पेंडिंग आहेत. त्यामुळे आज आम्ही संध्याकाळी निघतोय.
करेक्ट. नाही तर आम्ही युजली नाही निघत, कारण ट्रॅफिक वगैरे पण असते आणि सकाळी मला आय प्रिफर की मॉर्निंग मध्ये निघायचं. काय ट्रॅफिक कमी असते, आरामात जाते आणि माझं काय असं झोप वगैरे काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे, चालते मला. त्यामुळं तो एक आहे. पण ठीक आहे, आज थोडस निघतोय. आत्ताच तू किती हे करतो. असं मला ते असं इमॅजिन व्हायला त्याला चव आले आणि तोंडावर. रस्सा आणि भात माठा. साताऱ्याचे जर कोण लोक बघत असतील हा व्हिडिओ तर प्लीज कमेंट करून आणि सांगा की आणि अजून कुठलं विषय हॉटेल काय आहे, त्या हॉटेलमध्ये पांढरा रस्सा पण देतात ते, हा ते पांढरा पण देतात, तांबडा पण देतात आणि आळणी पण देतात. आपण सगळं आत्ताच सांगितलं तर लोक बघणार काय. बघा तुम्ही, डेंजर विषय हॉटेल आहे. काय आहे ते बघा. आणि तुमच्या माहिती असं म्हणू नका की मला हॉटेल सजेस्ट करू नका तुम्ही, कारण मी सगळे हॉटेल ट्राय केलेत ह्या रस्ता हायवेवरची. काय खरं ते अंडररेटेड आहे हॉटेल, खरं सगळ्यांच्या पेक्षा बाप आहे. ज्या मोठ्या मोठ्या चेन्स आहेत त्यांच्यापेक्षा पण बाप हॉटेल आहे ते, म्हणजे तिथलं जेवण. आम्ही बरेच हॉटेल ट्राय केलेत, कारण की कोल्हापूर पुणे ट्रॅव्हल आम्ही आता खूप वर्ष करतोय त्यामुळं. हा, आणि एक मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमचे जर काय व्हिडिओसाठी ब्लॉग जर मध्ये तुम्हाला जे काय बघायला आवडत असेल किंवा काय सजेशन असतील की कुकिंग ब्लॉग, चॅलेंज ब्लॉग किंवा फॅमिली व्लॉग, तुम्हाला काय आवडतंय ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही नेक्स्ट व्लॉग अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन करू. Don't be rude. आणि आता जो थोडेसे गॅप पडत आहेत ब्लॉग्स मध्ये, कारण थोडस एडिटिंग वगैरे टफ जाते, फार वेळ जातोय आणि वेळ मिळतच नाही ऍक्च्युली. आम्ही बेसिकली तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही दुसरं काहीच करत नाही, म्हणजे ऑफिसचं काम करतोय आणि हे करतोय, झालं आमचा पूर्ण वेळ संपतोय. त्यामुळं आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त टाकायचा, जेवढं पॉसिबल आहे तेवढं. आठवड्यातनं 2 तरी आम्ही आता सध्या ट्राय करतोय. करेक्ट. ठीक आहे, पण तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल. आणि अजून एक Q&A व्हिडिओ करायचा का असं पण माझ्या डोक्यात चालू आहे. बघूया आपण तो Q&Aचा पण क्वेश्चन्स टाकूया. बोल. आणि बरेच लोक लव्ह स्टोरी ब्लॉग विचारतात, तर त्याचं उत्तर असं आहे की लव्ह स्टोरी ब्लॉग हा येणार आहे आणि तो 10,000 सबस्क्रायबर्स वरती येणार आहे. मला तर माझी अशी इच्छा आहे हा, की हिची इच्छा होती, आम्ही टाकणार होतो. 10,000 सबस्क्रायबर्स तरी पाहिजेत लव्ह स्टोरी ब्लॉग साठी. टाकणार 10,000 का 20,000? नाही, 10,000. ठीक आहे 10,000. आता आपले 5,000 झाले, 10,000 होतील. बघूया आता किती फास्ट होतील, पण होणार. ठीक आहे, बघूया. तथा असतो. चला आता तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवर भेटतो आम्ही. बाय बाय. तर आम्ही आता आलो आहे आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये, सातारा स्टाईल मटन फ्रॉम हॉटेल मेजवानी. आणि ती आता बसून इथं मेजवानीवरती ताव मारणार आहे. होई नसते का? ह्याच्यामध्ये फरक आहे की ह्याच्यामध्ये आळणी रस्सा एक्स्ट्रा, म्हणजे कोल्हापूरच्या डिफरन्स. आणि ह्यांचा जो तांबडा रस्सा आहे ह्याची चव वेगळी आहे, म्हणजे तिखट नाही आहे एकदम असा जास्त तिखट. करेक्ट. आणि हे जे आहे हे मटन फार वेगळं आहे आपल्या कोल्हापूरपेक्षा. इट इज व्हेरी नाईस. सो आता आम्ही जेवतो, कारण भूक लागली आम्हाला. 9 वाजले ॲब्सोल्युटली. ठीक आहे. कशी यायचो ॲज ऑलवेज बेस्ट, ॲज ऑलवेज. तोड नाही मेजवानीला, तोड नाही. सातारा टोल नाक्याच्यात काही किलोमीटर, 2-3 किलोमीटर अलीकडे आहे. तोड नाही, तोड. त्यांचं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? तांबडा, सगळं. का सगळंच आवडतं? मला पण सगळंच आवडतं ॲक्च्युली, पण सगळ्यात जास्त त्यांचा मला तांबडा आवडतो, बिकॉज आय एम तांबडा फॅन आणि प्रसाद इज पांढरा फॅन. आय एम एव्हरीथिंग फॅन. आय एम या भुक्कड. ठीक आहे, चला आता जेवूया. या. आणि सातारचं मटण खाल्लं आणि अशी भाकरी चुरून नाही खाल्ली रश्श्याबरोबर तर काय खाल्लं, होय की नाही? आणि ह्यांची भाकरी खरंच चांगली आहे आणि सॉफ्ट आहे, एकदम मस्त आहे. पाहिजे तसं ते करून देतात. आणि अशी चुरून मुरून बाजरीची भाकर, कांदा, लिंबू मस्त एकदम टकाटक असं. काम 25. जेवण झाले. पाणी पिओ, पाणी. कसं होतं जेवण? असं होतं जेवण. मी तर झोपणार आहे. आणि आता मला पुण्याला जायचं आहे. इधर से 2 घंटा लगेगा. तर
त्याला काढलंय ना आता कुठं गेलाय बघ मागे वरती बसलाय. आला. पॅसेंजर प्रिन्सेस आहे ती ह्या गाडीतली. पॅसेंजर प्रिन्स आहे तो, पॅसेंजर प्रिन्स नॉट नॉईज आला सगळा रेडिओचा. उपसी नो ब्लॉगर. अबे साले. सगळं काय बाद झालं वाईट झालं तर माझ्यावर दोष द्यायचा. ठीक आहे पण आता मला हे सांगायचं होतं की तुम्ही प्लीज कमेंट करायला विसरू नका की Don't be rude. तुम्हाला नक्की काय बघायचं किंवा Q&A साठी काय क्वेश्चन असतील, आम्ही प्लॅन करू तसं नेक्स्ट व्हिडिओ, किंवा कुठल्या टॉपिकवर तुम्हाला Q&A आवडेल, जे काय वाटेल ते प्लीज कमेंट करा.